शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर आज शपथविधी होतोय सुनेत्राताईंचा. तर याबाबत आपल्याला कल्पना दिली आहे का? याबाबत काय नेमकं सांगाल? नाही, त्याची कल्पना आम्हाला कोणालाही नाही. अचानकपणाने आम्हाला टीव्हीवर पण आणि बाकीच्या माध्यमातून कळलेलं आहे. तशी आम्हाला कुठली कल्पना नाही. आम्हाला वाटतं की ज्यावेळेला घटना घडली तेव्हा आम्ही सगळं त्या कुटुंबाबरोबर होतो. महाराष्ट्र पूर्ण त्यांच्या कुटुंबाच्या बरोबर, देशभरातून आलेल्या लोकांनी, नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी सांत्वन केलेलं आहे. त्यावेळेला अशी कुठली चर्चा झाली नव्हती. आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा मी, जयंत पाटील साहेब, आम्ही बाकी सगळे पक्षाचे पदाधिकारी जाऊन सांत्वन केलं आणि आम्ही आपल्या कुटुंबाबरोबर आहोत अशा प्रकारचे काही सांगितलं. तो पण अशी काही चर्चा नव्हती. पण एवढी घाई झाली असं वाटत नाही का, की या गोष्टीच्या बाबत? कारण आता 2-3 दिवसापूर्वीचा हा विषय आणि अचानकच अशा पद्धतीचे निर्णय असं आहे की घरातला एक व्यक्ती आमचा, म्हणजे आम्ही पण कुटुंबात एक समजतो. जेव्हा जातो तेव्हा दुःख असतं, 100% असतं. अजूनही महाराष्ट्र सावरलं नाही. अजूनही दादा नितांत प्रेम करणारे लोक अजूनही सावरलं नाही, कुटुंब सावरलं नाही. मला वाटतं की त्यावेळेला हे अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या संदर्भातली का निर्णय घेतला याचं उत्तर खरं म्हटलं तर त्यांनी द्यावं. कारण तो निर्णय त्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आहे, तो आम्ही काय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की एवढी घाई करण्याचा निर्णय का झाला याबद्दल मला काही कल्पना नाही. नाही, पण या पुढील काळातलं नेमकं कशा पद्धतीचं नियोजन असेल? कारण ज्या काही गोष्टी होतात त्यामध्ये आधी बैठक झालेली पण तुम्ही म्हणताय. पण काही नेत्यांच्या मधून असं काही बैठकीचा विषय जो आहे किंवा अशा पद्धतीची चर्चा दादांच्याकडून कधी ऐकण्यात नव्हती, अशा पद्धतीने बोललं जातंय. नाही, यात काही तथ्य नाही आहे. कसं आहे, राजकारणामध्ये सत्यता असावी आणि मला वाटतं की जो नेता अजितदादा होता तो स्पष्ट वक्ता होता आणि सत्य वक्ता होता. त्यांच्या पोटात एक तोंडात एक असं कधी नव्हतं. मला वाटतं की जी चर्चा झाली तर ती झाली नसती तर नगरपंचायत, नगरपालिकेला, महानगरपालिकेला, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायतीला आम्ही एकत्र कसे लढलो असतो. एकत्र लढलो का? लढलो. त्यावेळेला तटकरे साहेबांशी चर्चा माझी झाली का? माझी स्वतः झाली का? झाली. नवाबाईंशी झाली का? झाली. अजितदादांनी फोन केलेले का? झाले. मग कशासाठी आम्ही लढलो? त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायतीमध्ये मी सरळ सांगतो, एकत्रितपणे करायची ही भूमिका झाली होती. मी सातारा जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते घड्याळ उभे केले. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते घड्याळ उभे केले. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आमचे कार्यकर्ते बरेच घड्याळ उभे केले होते. हे एकीकरणाचाच या ठिकाणी प्रयत्न होता ना. असंच काय आम्हाला वाटलं म्हणून आम्ही काय घड्याळ, तुतारीचे घड्याळ उभे केलं. ती चर्चा झाली होती आणि परत आम्ही एकत्रच येणार आहोत, वेगळं का? म्हणून फक्त जिथं समन्वय नाही, जिथं वाद निर्माण होऊ शकतो तिथं फक्त तुतारी आणि घड्याळ लढवायचं असं आमचं समीकरण ठरलं. 100% 8-10 बैठका झाल्या एक महिने, दीड महिन्यामध्ये. आणि ही बैठक झाल्यानंतर शेवटची बैठक ज्यावेळेला जयंत पाटलांच्या निवासस्थानं आम्ही झाली, मी, सुप्रियाताई, रोहित पवार वगैरे, हर्षवर्धन पाटील, आम्ही, अजितदादा, आम्ही सगळे बसलो होतो. ती चर्चा झाल्यानंतर मग पवारसाहेबांकडे आमची बैठक झाली. ती बैठकीमध्ये अजितदादांनी ही भूमिका स्पष्ट केली. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ह्या नेत्यांना जर माहीत नसेल असं ते म्हणत असतील. मला वाटतं की आम्ही हा विषय अजितदादांच्याकडे बोलल्यानंतर ते बोलले ते माझ्या सोडून द्या, माझ्या पक्षाचा निर्णय मी घेतो, माझ्या नेत्यांच्या काही चर्चा झालेल्या आहेत, त्याप्रमाणे आपल्याला हा निर्णय घ्यायचा, हे त्यांनी सांगितलं होतं. शेवटी अजितदादा म्हणणार त्याला आम्ही दुजोरा देतो. त्यात काय आमचा स्वार्थ नाही की पक्षाच्या माध्यमातून आम्हाला अडचण आहे, आम्हालाच गरज आहे वगैरे, अशी काय भूमिका नव्हती हो. भावना होती. शेवटी बघा, राजकारणातल्या समीकरणाने मी आज काय त्याच्यावर वक्तृत्व करणार नाही. पण पुढच्या भविष्यकाळामध्ये काय याच्याबद्दलची भूमिका होईल तेव्हा मी काही गोष्टी खुलासावर बोलेल. नाही, पण याबाबत अशी काही तारीख वगैरे किंवा असं काही ठरलेलं की साधारणतः कधीपर्यंत ही एकत्र येण्याचं असं काही नियोजन? 100%. खरं म्हणतं तर महानगरपालिकेनंतरच एकत्रीकरण करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला होता. पण लगेच जिल्हा परिषद, पंचायत समिती लागली. दोन्ही पक्षाच्या स्वतंत्र बैठका घ्यायच्या, मग तसा ठराव करायचा आणि तशा प्रकारचा निर्णय घ्यायचा. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती लागल्यामुळे तो परत पुढे ढकलला गेला. आणि आफ्टर जिल्हा परिषद, पंचायत समिती लगेच एका आठवड्यामध्ये बैठक घ्यायचा आणि पक्षाचं विलिनीकरणाच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा. हा अंतिम निर्णय झालेला होता. आज ही जी घाई गडबड दिसते किंवा हे जे अलीकडच्या आता 2 दिवसातल्या ज्या घडामोडी होतात, यामध्ये कुठंतरी काहीतरी राजकारण होतंय किंवा काहीतरी वेगळं पण चालू जाणवतंय, असं काय वाटतंय? मला त्याची कल्पना आहे. खरं म्हटलं तर याचं उत्तर त्यांच्या पक्षाचे नेत्यांनी त्यांनी द्यावं. आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आणि मला वाटतं की अजितदादांच्या बाबतीमधली जी आमची सेन्सिटिव्हली आहे
ती आम्ही व्यक्त केलेली आहे. ही घाई का झाली, का नाही झाली, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहयोगी पक्षाला सुद्धा लगेच हे करण्याचं काय लगेच करण्याचं कारण होतं, कशामुळे एवढं घाई करण्या, कोणाची भीती होती, का होती, ह्या सर्वच उत्तर ते देतील. नक्कीच. पण आता तुम्हाला एक शेवटचा मुद्दा आहे की नेमकं काय म्हणायचे की यामध्ये काय असं इथनं पुढच्या काळात जरी काय होत असेल तर काय नेमकं तुम्हाला? नाही, आम्ही आमचे अजितदादांची अंतिम असलेली जी इच्छा होती, त्यांचं म्हणणं होतं पस्क विलिनीकरण झाला पाहिजे. त्याच्या बाबतीत त्यांची भावना होती. आम्ही आमची इच्छा व्यक्त केली. त्यात आमचा कुठलाही स्वार्थ नाही. फक्त एकच निर्णय जो आहे तो त्यांनी घ्यायचा आहे. उद्या त्यांच्या भूमिका त्यांना घेण्याचा लोकशाहीचा अधिकार त्यांना आहे. ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या पद्धतीच्या निर्णयाला त्यांना जो काही निर्णय अधिकार आहे तो त्यांनी घ्यावा. पुढे काय भूमिका ठरतील, काय राजकारण किंवा काही समीकरणं बदलतील, त्यामध्ये आम्ही ठरवू काय करायचं ते. याबाबत कोणाशी बोलणं तुमचं बारामतीशी मध्ये काय झालंय काय? नाही, पवारसाहेबांनी आज सकाळी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मला वाटतं पवारसाहेब कामाला पण लागलेले आहे. त्यांनी बारामतीला फिरायला सुरुवात केली. मला वाटतं की दुःख बाजूला सारायचं आणि समाजाशी परत वाहून घ्यायचं आणि आपलं दुःख विसरायचं. जो माझा नेता मला आदर्श देतो त्याप्रमाणे आपण कामाला सुरुवात करायची. पक्ष वाढवायचा, पक्ष बांधायचा. नक्कीच. खरं तर अजितदादांची जी इच्छा होती एकत्रीकरणाबाबत, ती एकत्रीकरणाबाबतचा इच्छेचा निर्णय जो आहे तो जो मत आहे ते यावेळी व्यक्त केलं आहे की एकत्र व्हावं अशी इच्छा ही जी आहे ती शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.